तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले तलाठी भरतीसाठी जी की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, जे की आलेल्या भरतीसाठी विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। आणि त्या कारणास्तव सर्वांनीच काय करायचं आहे, या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। आणि सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे। तुम्ही जेव्हा लाईक कराल ना, तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मला प्राप्त होत असतो त्या कारणास्तव। आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाची विद्यार्थ्यांनो अतिशय एक आणखी न्यूज आहे, काय आहे, आपण 470 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे, जे की विद्यार्थ्यांनो तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असू शकते। कारण तलाठी भरती TCSच घेते आणि त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो आपल्याला TCS ने विचारलेले जे बरेच क्वेश्चन्स आहेत या PDF मधील येत आहेत। PDF फक्त 149 मध्ये आपल्याला मिळत आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी घेण्यासाठी 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। तलाट्यावर कोणत्या व्यक्तीचे जे नियंत्रण आहे ते असते ते विचारलेलं आहे। पहिल्या प्रश्नामध्ये तलाट्यावर नियंत्रण कोणाचे असते? जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी किंवा वरील नाही। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 मंडळ अधिकारी यांचे जे आहे तलाट्यावर नजीकचे नियंत्रण असते हे आपल्याला लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न दुसऱ्या। तर आहे मायनी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे। अभयारण्याचं नाव मायनी अभयारण्य आहे, सातारा, भंडारा, सांगली व जालना। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। सातारा जिल्ह्यामध्ये मायनी अभयारण्य स्थित आहे हे लक्षात येते। प्रश्न तिसरा की 2001 ते 2011च्या जनगणने दरम्यानच्या आहे विद्यार्थ्यांनो, किंवा कालावधी दरम्यानच्या आहे लोकसंख्या वाढ किती टक्के झालेली होती ते विचारलेले आहे। 2001 ते 2011 या दरम्यान तर 15.64, 14.64, 17 किंवा 12.64। तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 17.64% एवढी संख्या वाढ जी आहे 2001 ते 2011च्या दरम्यान झालेली लक्षात येते। प्रश्न चौथा की संविधान सभेमध्ये कोणत्या मुस्लिम महिलाचा समावेश होता ते विचारलेलं आहे। संविधान सभेमध्ये विद्यार्थ्यांनो बऱ्याच महिलांचा समावेश होता, पण त्यामध्ये विचारलेलं आहे की मुस्लिम महिला कोणती होती? फतिमा रसूल, बेगम रसूल, अमीर रसूल किंवा अमीना रसूल। ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। बेगम रसूल यांचा समावेश संविधान सभेमध्ये झालेला होता हे लक्षात येते। प्रश्न 5वा कव्हर करूया। पाण्यात विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? याच्या पूर्वीच्या सुपर क्लासमध्ये आपण कव्हर केलं की मेधामध्ये म्हणजे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व कोणते होते। आता विचारलेलं आहे पाण्यामध्ये A जीवनसत्व, B जीवनसत्व, C जीवनसत्व किंवा D। पाण्यामध्ये म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2, म्हणजेच काय B जीवनसत्व जे आहे पाण्यामध्ये विरघळणारे असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न 6व्या क्रमांकाचा। हिंदू कोड बिल या प्रस्तावामध्ये कोणकोणत्या तत्वाचा समावेश होता किंवा करण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे। हिंदू कोड बिल यामध्ये तर अस्पृश्यतेचे उच्चाटन, स्त्री पुरुष समानता, वारसा हक्काचे लाभ किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन्स क्रमांक 4, म्हणजेच काय अस्पृश्यतेचे उच्चाटन करणे, स्त्री पुरुष समानता आणणे, तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी वारसा हक्काचे लाभ मिळणे हे सर्व तत्व जे आहे कोणत्यामध्ये कशामध्ये हिंदू कोड बिलामध्ये समाविष्ट होते हे लक्षात येते। प्रश्न 7व्या क्रमांकाचा की महानगरपालिकेच्या अध्यक्षासाठी महापौर हा जो शब्द आहे सर्वप्रथम कोणी सूचित केलेला होता ते विचारलेलं आहे। महानगरपालिकेच्या अध्यक्षास महापौर म्हणावे असे कोणी सुचवलेले होते? पंडित नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी किंवा लोकमान्य टिळक। ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महापौर हा शब्द सर्वप्रथम सुचवलेला होता महानगरपालिकेच्या अध्यक्षास। विद्युत शक्ती खालीलपैकी कशामध्ये या ठिकाणी मोजण्यात येते ते विचारलेलं आहे। विद्युत शक्ती तुम्हाला उत्तर येत असेल तर ऑप्शन्समध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनो व्होल्ट, एम्पियर, वॅट किंवा वरील नाही। ऑप्शन्स क्रमांक 3 वॅटमध्ये जे आहे विद्युत शक्ती ही मोजली जाते लक्षात येते। प्रश्न 9व्या क्रमांकाचा की पुणे करारावर कोणत्या दिवशी सही किंवा स्वाक्षरी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे। स्वाक्षरी
कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती, कोणत्या तुरुंगात करण्यात आलेली होती तेही कव्हर करूया. 24 सप्टेंबर 1934ला झाली होती का? या ठिकाणी 24 सप्टेंबर 1931 किंवा 1933 किंवा 1932. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 24 सप्टेंबर 1932 या रोजी जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणत्या पुणे करारावर स्वाक्षरी झालेली होती. कोणत्या? तर एरवाडा या जेलमध्ये करण्यात आलेली होती. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा. शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या कशास संस्थेस काय म्हणतात ते विचारलेलं आहे. सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या अभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था किंवा वरील नाही. सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेला जे आहे चेता संस्था असे संबोधले जाते. प्रश्न 11वा. रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या पिकासाठी अत्यंत महत्त्वाची असते ते विचारलेलं आहे. रेगूर मृदा या मृदेला विद्यार्थ्यांनो म्हणजेच कोणत्या नावाने दुसऱ्या देखील ओळखले जात असते तर काळी मृदा. रेगूर मृदा या मृदेला काळी मृदा देखील म्हटले जात असते. ठीक आहे. तर रबर, कापूस, ताग किंवा कॉफी. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांना 2 म्हणजेच कापूस उत्पादनासाठी रेगूर किंवा काळी माती जी आहे ते अत्यंत महत्त्वाचे असते. प्रश्न 12वा कोर करूया की तुतीकोरीन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर कोणत्या राज्याचे आहे ते विचारलेलं आहे किंवा कोणत्या राज्यात येते. आंतरराष्ट्रीय बंदराचे नाव आहे तुतीकोरीन. हे तामिळनाडू, केरळ, तेलंगणा किंवा कर्नाटक. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. म्हणजेच तामिळनाडू या राज्यामध्ये तुतीकोरीन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर असलेले आपल्या सर्वांना दिसते. प्रश्न 13वा कव्हर करूया की मुख्यमंत्र्याचे वेतन तसेच भत्ते कोण निश्चित करते ते विचारलेलं आहे. वेतन भत्ते कोणाचे? मुख्यमंत्र्यांचे. तर या ठिकाणी विधिमंडळ, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. विधिमंडळ वेतन व भत्ते मुख्यमंत्र्यांचे हे निश्चित करते, लक्षात येते. प्रश्न 15वा असा आहे. जंतर मंतर हे ऐतिहासिक ठिकाण भारतातील कोणत्या शहरामध्ये येते ते विचारलेलं आहे. जंतर मंतर हे ऐतिहासिक ठिकाण तर नाशिक, पुणे, दिल्ली किंवा खाली एक प्रश्न ऑप्शन्स असेल तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिल्ली हा जो आहे या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे, ज्या ठिकाणी ऐतिहासिक या ठिकाणी ठिकाण जो आहे जंतर मंतर स्थित आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 16वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी बंदी बनवलेले होते ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे औरंगजेब, शहाजहां, जयसिंग किंवा आदिलशहा. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. आदिलशहा यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना बंदी बनवलेले होते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशहा यांच्याशी जे आहे लढाई केली आणि त्याच्यानंतर जे आहे आपल्या वडिलांना सुटका केली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. 17वा असा प्रश्न आहे. पराक्रम दिवस भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा होतो ते विचारलेलं लक्षात येते. दिवसाचं नाव पराक्रम विचारलेला 23 जानेवारी, 28 जानेवारी, 27 जानेवारी किंवा 26. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. 23 जानेवारी या दिवशी जो आहे पराक्रम दिवस साजरा होत असतो. प्रश्न या ठिकाणी 18वा असा आहे. राज्यपालाचे पद जर रिकामे झाले तर ते असं कोण सांभाळते? सिंपलचा प्रश्न आहे. राज्यपालाचे पद रिकामे झाले तर कोण सांभाळते? ऑप्शन्समध्ये राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश, गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे. मुख्य न्यायाधीश. कोणाचा? कोणत्या न्यायालयाचा? तर संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश जो आहे जर राज्यपालाचे पद रिकामे झाले तर त्यांच्या पदाला सांभाळतात. तर 19वा प्रश्न असा आहे की मानवी शरीरात सर्वात जास्त लोह कशामध्ये आढळते? सर्वात जास्त लोह मानवी शरीरामध्ये कशात असते? ऑक्सिजनमध्ये, रक्तामध्ये, हाडांमध्ये किंवा यकृतमध्ये. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 म्हणजेच रक्तामध्ये जे आहे आपले सर्वात जास्त लोह असलेले शरीरामध्ये दिसते. प्रश्न आहे या ठिकाणी 20व्या क्रमांकाचा की वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? धरणाचं नाव आहे वरसगाव धरण. तर तानाजी, येसाजी, संभाजी किंवा वीरबाजी. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. वीरबाजी जलाशय असे वरसगाव धरणाच्या जलाशयाचे नाव असलेले आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 21वा की दिल्ली हे शहर भारताची राजधानी म्हणून केव्हा किंवा कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी घोषित करण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे.
दिल्ली हे भारताची राजधानी आहे असे? 12 डिसेंबर 1915, 1910, 1912 किंवा 1911? ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. 12 डिसेंबर 1911 या वर्षी या दिवशी दिल्ली शहर ही भारताची राजधानी आहे असे घोषित करण्यात आलेले होते. त्याच्यापूर्वी कोलकाता होते. ठीक आहे. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो ते विचारलेलं आहे. कशामध्ये? क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये द्रोणाचार्य, ध्यानचंद, ग्रॅमी किंवा भारतरत्न पुरस्कार? ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 23वा की युगांत या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? कादंबरीचे नाव युगांत आहे. दुर्गा भागवत, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज किंवा इरावती कर्वे? ऑप्शन्स क्रमांक 4 इरावती कर्वे यांनी युगांत कादंबरीच्या लेखिका असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात. प्रश्न 24वा की राज्यघटनेमध्ये वी द पीपल हा भाग कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे किंवा स्वीकारण्यात आलेला आहे? भाग आहे वी द पीपल. तर अमेरिका, जर्मनी, इटली किंवा स्वित्झर्लंड? ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. अमेरिका या देशाकडून विद्यार्थ्यांनो वी द पीपल हा जो भाग आहे तो स्वीकारलेला आहे राज्यघटनेमध्ये आपल्या. प्रश्न 25वा की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शुरांचा जिल्हा म्हणतात? सांगायचं आहे. शुरांचा जिल्हा जालना, भंडारा, सातारा किंवा हिंगोली? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे. त्याच्यातून 3 साताऱ्याला शुरांचा जिल्हा असे संबोधले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 26वा की झाशीची राणी खालीलपैकी कोणापासून प्रभावित झाल्या होत्या ते विचारलेलं आहे. झाशीची राणी यांनी कोणाकडून प्रभावित झालेल्या होत्या? ऑप्शन्समध्ये दिलेले आहे. या ठिकाणी शाहू महाराज किंवा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 3 योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रभावित कोण झालेल्या होत्या? झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 27वा. तर खालीलपैकी कोणकोणत्या फळामध्ये जीवनसत्व अ मोठ्या प्रमाणात आढळते ते विचारलेलं आहे. जीवनसत्व अ कशामध्ये आहे या पर्यायापैकी? गाजर, दूध, पपई किंवा वरील सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य आहे. पपई फळामध्ये, तसेच गाजर फळामध्ये, तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दूध या पेयामध्ये जे आहे अजीवनसत्व असते हे लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 28वा की हेळवाक हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ते विचारलेलं. हेळवाक धरण विचारलेलं आहे. तर गोदावरी, गंगा, कोयना किंवा पैनगंगा? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 म्हणजेच काय कोयना नदीवर जे आहे हेळवाक धरण हे बांधण्यात आलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी आहे. या ठिकाणी तलाठी भरतीसाठी आहे विद्यार्थ्यांनो 470 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे. PDF जी आहे विद्यार्थ्यांनो फक्त आणि फक्त 149 मध्ये दिली जात आहे. जोही याचे विद्यार्थी आहे PDF घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही नसेल केले लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी स्टार्टिंगला जर मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती लाईक तुम्ही जर नसेल केलेला तर सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. 1 सेकंड लागतो पण तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे एक लाईक केल्याच्या नंतर मला मिळतो तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तयार करण्यासाठी. तर लगेच करून घ्या. चला ना भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.